बर का म्या रंगा चंदनपुरीहून आलोय. म्या बघितलं होतं आता तुम्हाला. मी सर्वत्र आहे. या जी या या. बसा जी. आम्ही तुमच्याबद्दल लय ऐकलं या. आम्हा शब्दस्ती कोड पडले की तुम्ही कोण हायसा. देव आणि महासादेवी राज्यात येत्यात तेव्हा आम्हास ती बघायला मिळते, पण तुमचं दर्शन होत नाही. तुम्ही बानुबाईच्या वाड्यावर येणार आहे असं कळलं म्हणून आलो आम्ही. मी तुमची काय इच्छा पूर्ण करू? आम्ही शेतकरी आहे, कष्ट कराय कधी बी माग पुढे बघायचं नाही. औंदाच्याला बक्कळ पाऊस येऊ द्या, वावरात पीक भरून उभं राहू द्या, धनधान्य येऊ द्या, एवढीच इच्छा आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हासनी मोदक लय आवडतात म्हणून मी माझ्या स्वतःच्या हातानं बनवला आहेत आज. लतिकाने मला आत्ता सांगितलं की गणेश पालखीत बसून तिला कुठेतरी जाताना दिसला होता. कुठे गेला आहे तो? गडाच्या खाली बानूकडे. बानूकडे? होय. पण त्याने मला का नाही सांगितलं? बानूला त्याला भेटण्याची इच्छा असेल. तिने ती नारद मुनींना बोलून दाखवली. नारद मुनींनी गणेशाला सांगितलं आणि तो जायला तयार झाला. मी आज स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी जेवण बनवले आहे. मी त्याला स्वतः भरवणार होते पण. म्हाळसा, तू त्याला अभ्यंग स्नान घातलेस, त्याला आभूषण घातलीस, त्याला स्वतःच्या हाताने मोदक करून भरवलेस. हे सारं ऐकून बानूला देखील हे सारं करायची इच्छा झाली असेल. मी करेन ती प्रत्येक गोष्ट तिला करायचीच आहे. मला पार्वतीला भेटायचं होते म्हणून मी 16 सोमवारचा व्रत केला. तिनेही हरतालिकेचा व्रत केला. आता मी गणेशाचं सारं काही प्रेमाने करते आहे. ते बघून आता तीही करते आहे. म्हाळसा, जसा तुझा त्याच्याशी ऋणानुबंध आहे तसाच बानूचा देखील आहे. खूप सुंदर आहे याची चव. मग अजून घ्या जी. हे सगळे मोदक सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटा. आणा इकडे. मी वाटतो. बाणाई, आता मी गडावर जातो. माता वाट पाहत असेल. पुण्यांदा कवा याल जी? लवकरच. सदानंदाचा
तिचा देखील ऋणानुबंध आहे? मी समजले नाही. आणि माझा आणि त्याचा कोणता ऋणानुबंध आहे? तुम्ही सांगितलं नाही. त्याचा आणि माझा ऋणानुबंध काय आहे आणि बानूचा आणि त्याचा ऋणानुबंध काय आहे? तुला त्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटणं म्हणजेच तुझा आणि त्याचा ऋणानुबंध आहे. केवळ इतकंच? होय म्हाळसा. जसं तुला त्याच्याबद्दल प्रेम वाटतं तसंच बानूला देखील वाटत असेल. आणि म्हणूनच तिने तिच्या मनातील इच्छा बोलून दाखवली. तिने काय करावं हा तिचा प्रश्न आहे. पण गणेशाने मला न सांगता जाणं हे मला अजिबात पटलेलं नाही. तो गडावर आल्यावर मी त्याला हे विचारणारच आहे. माते, आलास? तू अजून जागीच आहेस? तू एकटा जेजुरीगड सोडून गेलास म्हटल्यावर माझ्या डोळ्याला डोळा लागेल का? मी एकटा गेलो नव्हतो. सेवक होते माझ्या सोबत. मला सांगून जावंसं नाही वाटलं का तुला? क्षमा असावी माते. तुझ्या भोजनाची सगळी तयारी करून ठेवली होती मी आणि तू निघून गेलास. मज्जे माता, तूही भोजन केलं नाहीस? नाही. असं नको करू माते. का? तू बानूकडे जाऊन खाऊन आलायस वाटतं. तिने आग्रह केला म्हणून मी मोदक खाऊन आलो. पण तू का गेला होतास तिच्याकडे? मला असं वाटलं की तिला माझी आठवण येते आहे म्हणून. काय आहे तिच्यात ते कळत नाही. जो तो तिचं नाव घेतो. पण मी आता आलो आहे ना. आता तू भोजन करून घे बघू. नाही, मला नाही करायचं. मी रागवले आहे तुझ्यावर. तू माझ्यावर नको रागवस ना माते. एवढं बोललं म्हणजे झालं ना? चल आता भोजन कर आणि झोप. खूप रात्र झाली आहे. मी तुझ्या जवळ झोपणार आज. बा, अरे तू कवा आलास? जेव्हा तू तुझ्याच विचारात हरवली होतीस तवा. हे बाळ, तुला एक सांगू,
तुला असं हसताना बघितलं की असं वाटतं की तुझं हसणं असंच राहिलं हो. तुला एक सांगू का? अरे मला एवढा आनंद कशापाय झाला आहे तेच मला कळणं झालं आहे बघ. नाही म्हणजे महाराजांनी त्या पोराला सांगितलं, ते हाता आला, माझ्या हातचं खाल्लं, मला लय आनंद झाला. पर अरे असं वाटतंय का मला मनापासून जे वाटत होतं ना तेच झालं आहे बघ. अगं ते पोरच तसं आहे, त्याला बी तुला भेटून आनंदच झाला की. वय तर बा माझ्या संगत हे समजा का होत आहे र? का ग असं काय विचारते? आता काय झालं? नाही तसं नाही, पर ते गणेश मला म्हणले का उद्याच्याला मला काहीतरी कळणार आहे. मागल्या वेळेला लक्ष्मी देवी आल्या होत्या तेव्हा त्या बी असं म्हणल्या होत्या का मला लवकरच काहीतरी असं कळणार आहे. म्हणजे मलाच अगोदर समज कळणार आहे बा. अगं तसंच असेल बघ. आता बघ ना, त्या पोराने तुला सांगितलं, लक्ष्मी देवीने बी तुला सांगितलं म्हणल्यावर ते समज खोटं कसं असेल ग? तुझ्या हाती काय तरी लागणारच असणार बघ. ही खून आहे त्याची, हे ध्यानात ठेव. हे बाण, तुला मागच्या जन्माचं कळलं की देव तुला घेऊन कैलासात जाणार. देवाने त्यासाठीच महाराजांना हे आख्यान घालायला सांगितलं असेल ना? वय बा. अरे पर तू असं कशा पायी विचारतो आहेस? अगं असं पायी विचारतोय की तू माझ्यापासून दूर जाणार, माझी पोर हातनं जाणार. देवासंग लगीन झाल्यावर तू सुखात राहशील असं वाटलं होतं ग मला. पर अगं पर म्हणजे तू मला सोडून जाणार, मला तुला बघता बी येणार नाही. याच वाईट वाटते बघ मला. वा अरे असं कशा पायी बोलतोय असर? अरे म्या हातनं कुठं बी गेले तरी तू माझ्यासाठी जे केलं आहेस ते मी कधी बी विसरणार नाही. अरे बा तू माझा जीव वाचवलास म्हणून मला आज हे सगळं बघायला मिळालं, म्हणून हे समजा घडलं. अरे तू होतास म्हणून मी जगले, नाहीतर ही बानू देवांची झालीच नसती बघ. ए बान, आता विचार कर बसू नकस. झोप आता, उद्या सकाळच्याला गडावर जायचंय आख्यानाला. ह्या शिवलीलेत मणी आणि मल्लांचा माझ्या हातून संहार होणं हे परम नियतीनं लिहून ठेवलं होतं. ह्या शिवलीलेत मी पार्वतीला दिलेल्या वचनाची पूर्तता देखील होणार आहे. पण अजूनही ह्या शिवलीलेत अनेक महत्वाची कार्य पूर्ण व्हायची आहेत. मुनिवर, नारायण नारायण. प्रणाम देवा. देवा आपण मला बोलवले? मुनिवर, मला तुमच्यावर एक अत्यंत महत्वाचे दायित्व सोपवायचे आहे. कोणते देवा? मुनिवर, स्वर्गलोकी इंद्रदेवांना जेजुरी गडावरील होणाऱ्या राज्यसभेचे आमंत्रण तुम्ही द्यावे. केवळ इंद्रदेवच नाही तर तिथे उपस्थित असणारे देवऋषी, देवगण ह्या सर्वांनाच तुम्ही आमंत्रण द्यावे. नारायण नारायण.
क्षमा असावी देवा, परंतु असे अचानक आमंत्रण देण्याचे कारण माझ्या लक्षात आले नाही. त्यांना इथे जेजुरीत बोलवण्याचे कारण मला स्पष्टपणे दिसत नाही. मुनिवर, ह्या सृष्टी चक्रात अशी अनेक कार्य आहेत की जी दृश्य स्वरूपात नसतात. ती पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे अनेकदा सहाय्य घ्यावे लागते. असेच एक कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी इंद्रदेवांचा सहभाग आवश्यक आहे आणि त्यासाठीच इंद्रदेवांना बोलवावे. कोणते कार्य देवा? मुनिवर, ते कार्य कोणते हे लवकरच तुमच्या ध्यानात येईल. जशी आपली इच्छा देवा. मुनिवर, तुम्ही इथे आणि तेही ह्या वेळेला? नारायण नारायण. हो प्रभू, देवांनीच मला बोलवले होते. म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचे कार्य असणार. नारायण नारायण. होय प्रभू, देवेंद्रांना आमंत्रण द्यायचे होते जेजुरीतल्या राजसभेत येण्याचे. देवेंद्रांना? मुनिवर, तुम्ही या आता. इंद्रदेवांपर्यंत ही वार्ता लवकरात लवकर पोहोचवावी. देवा, आपण खरंच देवेंद्रांना बोलवणार आहात? होय प्रधानजी. प्रधानजी, काय झालं? तुम्ही चिंतित दिसत आहात. होय देवा, देवेंद्रांच्या येण्याने आणखी नवीन विघ्न येऊ नये इतकंच मला वाटतं. ते बाणाईचे पिता आहेत. स्वर्गात जाऊन आल्यानंतर त्यांच्यात आणि बाणाईमध्ये समेट झाला आहे. पिता म्हणून तिने त्यांचा पूर्णपणे स्वीकार केला आहे आणि अशा परिस्थितीत बाणाईला सहाय्य करण्यासाठी ते नक्कीच काहीतरी हालचाल करणार आणि त्यामुळे नको ते विघ्न या शिवलीलेत येणार. देवा, प्रधानजी, इंद्रदेव थेट असे काहीच करणार नाहीत. कारण नारद मुनींनी शची देवीला जी समज दिली आहे ती इंद्रदेवांना ठाऊक आहे. देवा, आपल्या कन्येला सहाय्य करण्यासाठी ते काहीच करणार नाहीत असं वाटतं का तुम्हाला? इंद्रदेव जे कार्य करतील ते न्यायाच्या चौकटीत राहून करतील हे मात्र निश्चित. कारण त्या चौकटीत कार्य कसे करायचे हे इंद्रदेवांना चांगलेच ठाऊक आहे. मी केवळ माझ्यावरील दायित्वाचाच विचार करतो आहे. देवा, आपल्या मनात काय आहे मला ठाऊक नाही, परंतु मला इतकेच म्हणायचे आहे की तुम्ही आणि श्री गणेश सोडून श्री म्हाळसादेवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे बोध इतर कुणाकडूनही होणे उचित नव्हे. प्रधानजी, तसेच होईल. चिंता नसावी.